आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गटानं 100 जागा लढवण्याचे संकेत दिलेत. 100 जागा हे शिंदे सेनेचं लक्ष्य आहे, तर दुसरीकडे भाजप 155 जागा लढवण्याच्या तयारीत आहे, तर अजित पवार गट 90 जागांची मागणी करण्याच्या तयारीत आहे. महायुतीच्या प्रत्येक पक्षानं केलेल्या जागेची मागणी पाहता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून चांगलीच रस्सीखेच होणार असं चित्र आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीचा जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत संपला नव्हता. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस राहिले असताना अखेर शेवटी नाशिकचा तिढा सुटलेला दिसला. या सगळ्यावरून अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत झाल्याबरोबरच जागा वाटपाचं गुऱ्हाळ लवकर सोडवा असा सूचक टोला लगावला होता. दरम्यान ही सगळी परिस्थिती समोर असताना विधानसभेच्या जागा वाटपासाठी कोणाची बार्गेनिंग पॉवर किती उपयोगी येणार आहे आणि जर महायुतीतलेच मोठे पक्ष जागांचे मोठमोठे आकडे सांगणार असतील तर रामदास आठवले आणि लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंचं नेमकं काय होणार हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वर्षा निवासस्थानावर आमदार, खासदार आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार 100 जागांसाठी शिंदे सेना आग्रही असून या पार्श्वभूमीवर विधानसभा न्याय 100 प्रभारी आणि निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार भाजपनं विधानसभा निवडणुकीत 155 मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 60 ते 65 जागा आणि अजित पवार गटाला 50 ते 55 जागा आणि मग इतर मित्र पक्षांसाठी काही जागा राखून ठेवण्यात येणार असल्याची अशी भूमिका भाजपची असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता जागा वाटपाच्या चर्चेवेळी रामदास आठवले, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढवावी लागणार आहे. भाजप किंवा शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल, हे पक्ष स्वबळावर जरी चाचपणी करत असले तरी निवडणुकीत मात्र युतीशिवाय त्यांना पर्याय नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे युती म्हणून समोर जाताना जागा वाटपाच्या वेळी मात्र मोठीच रस्सीखेच होणार आहे, यात कोठेही शंका नाही. आणि कोणाची बार्गेनिंग पॉवर किती उपयुक्त ठरणार ते येणाऱ्या काळात कळेलच. खरं तर राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला खरा, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांची अपेक्षा भाजपा कशी पूर्ण करणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.